मारतोय, लोकाला मारतोय, सावकारकी कुठं 10,000 रुपये रोजाने असते का? देतानी गपचीप पैसे देतोय, सुरेशदाच्या बायकोचे पैसे देतात सावकारकीला, आणि याला गुन्हा दाखल करायला कधी इतके दिवस लागतात का? त्याच्या घरी हरणाचं मटण सापडलंय, वाघुरी सापडल्यात, आणि सुरेश दस म्हणतो माझा पी आय आहे. मी बोलतो त्याला, हा प्रायव्हेट पी आय आहे का? प्रायव्हेट पॉलिटिशियन आहे का? सरकारी कर्मचाऱ्याला जर स्वतःचं करीत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्राला खूप वेदना लागणारी बाब आहे. त्याच्यामुळे कडक कारवाई सुरेश दस आणि खोक्यावरती लवकरात लवकर केली पाहिजे, नाही तर हे आंदोलन खूप मोठ्या प्रमाणात चिघळणार आहे. या ठिकाणी पाहिलं गेलं तर शिरूर बंदची हाक देण्यात आली आणि बऱ्यापैकी दुकानं जे आहेत ते बंद केली गेलेली आहेत. आणि या ठिकाणी एक वेगळं स्वरूप जे आहे ते बंदचं आपल्याला पाहायला मिळते. आणखीन काही आपल्याला अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन अमोल बडेसोबत सूर्य दुजबडी या शिरूर.